पेन दादासाहेबांचं आहे ना? तुला कसं माहित? माहितीये मला. पेन मला यशोदा मेंटेनन्स बरोबर पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट केलं तेव्हा दादासाहेबांनी दिलं होतं. तुला कसं माहित आहे? कारण मीच राजनंदिनी आहे. काय? हो. जालिंदर सर, तुम्ही कसे निर्दोष आहात? विक्रांतनी तुम्हाला या सगळ्यात कसं अडकवलं? राजनंदिनीचा खून कसा केला? या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. अगदी छोट्या छोट्या डिटेल्स सकट. कसं शक्य आहे? गेल्या वेळेस तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकून माझ्या मदतीसाठी मला भेटायला आलात आणि निघून गेलात. त्यानंतर मला विक्रांत सरांनी त्यांच्या त्या खास खोलीत नेलं. तिथे मी राजनंदिनीचा फोटो पहिल्यांदा बघितला. राजनंदिनीचा तो फोटो बघून मला एकदम चक्कर आली. आणि त्यानंतर मला एक स्वप्न पडलं ज्यात मला राजनंदिनीचं सगळं आयुष्य दिसलं. अहो सर, इंटरव्ह्यू साठी किती वेळ थांबायचं अजून? किती मालकाला सांगतोस कंपनी मागासलेली आहे म्हणून? नाही नाही सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त आपल्या फायद्याचं बोलतोय. त्याच दिवशी माझ्या लक्षात आलं तू आगाऊ आहेस. माझे हात दगडाखाली होते म्हणून, नाहीतर धक्के मारून हाकलून दिलं असतं तुला. तुमच्या आणि आमच्या यशोदा मेंटेनन्स मध्ये जे टायअप होणार आहे ना, मला जर त्याच्यात थोडीशी गडबड वाटते. म्हणजे कॅन यू एक्सप्लेन? म्हणजे तुमचं टायअप आमच्या कंपनी बरोबर झाले अशी तुमची खात्री आहे, बरोबर आहे ना? पण तसं नाही. खरी गोष्ट अशी आहे की आमच्या कंपनीचं टायअप मेहता अँड कंपनी बरोबर झालंय. काहीतरी घोळ होतो. नाही नाही, घोळ तुमचा नाही, घोळ आमच्या बाबतीत झाला. मॅडम तुम्ही राजनंदिनी मॅडम, तुम्ही मला जेलमध्ये भेटायला आला होता. ती आपली शेवटची भेट. त्यानंतर तुम्ही गेल्याची बातमी आली. खूप कळवळलो होतो मी. तिथं जेलमध्ये होतो तरी मला माहित होतं हे कुणी केलंय. तुम्ही परत आलाय. काय करणार? माझ्या कुटुंबाची, माझ्या बिझनेसची, सगळ्याची वाट लावायला निघाला होता तो विक्रांत. जालिंदर सर, त्यावेळी मी काहीतरी करू शकले असते, पण त्याआधीच विक्रांतने मला संपवलं. देवाची लीला अगाध आहे. आता माझ्या आयुष्याचं ध्येयच बदललंय जालिंदर सर. तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. थँक्यू सो मच जालिंदर सर. प्लीज मला सर म्हणू नका. आणि तुम्ही मला आहोजाव करू नका. म्हणजे मी जरी राजनंदिनी असले तरी आता तुमच्या समोर मी ईशाच आहे. या गजामुळे माझ्या आयुष्यात जे काही वाईट दिवस आले त्यामुळे असं वाटत होतं की सगळं जग खोटं आहे.
खऱ्याला इथं काहीच किंमत नाही. नाहीतर गजासारख्या फालतू माणसामुळे दादासाहेबांसारखी व्यक्ती हे जग सोडून गेली नसती. राजनंदिनीच्या जाण्याची खबर कळली तेव्हा मलाही वाटलं की मी का अडकलो या जेलमध्ये. गजाने मलाही का मारून टाकलं नाही. इथं न्याय नाहीच आहे का? पण आज तुमच्यामध्ये राजनंदिनी मॅडमला पाहिलं आणि वाटलं जे झालं ते चांगलंच झालं. माझा थोडा तरी उपयोग झाला तुम्हाला. हाच माझा विश्वास बसलाय. या जगात एक शक्ती आहे जी न्याय देते, सत्य पाहते. त्या शक्तीनं आज मला पुन्हा राजनंदिनी मॅडम समोर उभं केलंय. खरंय तुमचं. मला सुद्धा आधी प्रचंड धक्का बसला होता, पण जालिंदर सर आता मी सावरले त्यातून. आणि राजनंदिनीवर जो अन्याय झाला त्याचा मी नक्कीच बदला घेणार आहे. केवळ राजनंदिनीलाच नाही तर गजानं ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय केलाय सगळ्यांना न्याय मिळवून दे. माझी काही मदत लागली तर हाक मार. मी पाठीशी उभा राहील. ऑल द बेस्ट शिष्या. राजनंदिनी मॅडम. हा बोल. बोल काय तू बोल. कुठे आहेस? इथेच आहे. तू ईशाच्या मागे आहेस ना? तिच्याच मागे इथे आलोय. इथेच कुठेतरी आहे ती. तिच्यावर लक्ष ठेव. चूक होता कामा नये. तिच्याबरोबर कोणतरी असेल बघ. आली आहे ती. तिच्याबरोबर दुसरा कोणी आहे का? एक माणूस आहे. आहे ना? बस काढ फोटो. काढतो. आई साहेब या बसा ना. बोला. आई साहेब आम्हाला ईशाची खूप काळजी वाटते हो. खरं सांगू का, मला तिची अजिबात काळजी वाटत नाही. पण आई साहेब हे खूप धोकादायक आहे हो. म्हणजे मी काय किंवा निमकर काय असे कधीच नाही वागलो. हो ना. आता खूप भीती वाटते हो हे जे काही चाललंय त्याची. बरोबर आहे तुमचं. तुम्ही खूप साधं आयुष्य जगलात. नाही म्हटलं तरी असल्या धोक्यांची आम्हाला सवय असते थोडीफार. बरोबर आहे तुमचं. पण ईशाला सुद्धा सवय नाही हो असल्या गोष्टींची. खरं आहे तुमचं. ईशा तुमची मुलगी आहे, तुम्हाला काळजी वाटणारच. पण तुम्हाला दोघांनाही सांगते, तुम्ही खरंच तिची काळजी करू नका. हो आई साहेब, ईशाशिवाय आम्हाला दुसरं कोण आहे? आमचं सगळं जग तिच्या भोवती फिरतं. तिची नाही काळजी करणार तर आणखी कुणाची करणार? बरोबर आहे तुमचं. पण ईशावर आता एक वेगळी जबाबदारी आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं, पण ईशाचं आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीने बदलतंय. आपण तिला साथ द्यायला हवी. विश्वास ठेवा. आई अंबाबाई तिची काळजी घेईल. अरे इतका वेळ होतास कुठे तू? विक्रांत, मला कोण दिसलं माहित आहे? कोण? जालिंदर. विक्रांत, तुला वाटतंय ना मी खूप या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय म्हणून? वाटतंय ना तुला? पण या जगात सगळ्यात जास्त तुझा विचार कोण करतं मला सांग? मी. विलास झेंडे. मी करतो फक्त. विक्रांत, आता ईशा पूर्वीसारखी राहिलेली नाही. चालाक झाली ती. तुला आता सगळीकडे फक्त ईशा दिसायला लागली. ईशाचे खेळ, ईशाचा डाव, ईशाचा प्लॅन. ते मला काय माहित नाही. इतक्या वर्षाची आपली मैत्री आहे. मी तुला एवढं जीव तोडून सांगतोय आणि तुझा माझ्यावर विश्वास नाही? लक्ष नाही माझ्याकडे?
विलासला ईशामधल्या चांगल्या गोष्टी का दिसत नाही? असं का वागतोय विलास? आता येऊ का विक्रांत? विलास, ये. आणि तू कधीपासून आतमध्ये याची परवानगी मागायला लागलास? आता मी परका झालो ना विक्रांत. काय बोलतोस विलास? काय? बघ, आता अजून तुझी खात्री कशी पटवून देऊ मी? नाही, खोटे आहे. माझा विश्वास नाही यावर. हे बघ, सध्या टेक्नॉलॉजी अशी आहे की तू कशाही पद्धतीने फोटो क्रिएट करू शकतोस. 2 वेगळे फोटो सुद्धा एकत्र करता येऊ शकतात. सकाळी तुला बोललो आणि आता लगेच तुझ्या समोर पुरावा आणून ठेवलाय मी. कशावरनं हा फोटो त्यांनी स्वतः काढला? कशावरनं हा फोटो त्यांनी क्रिएट नाही केला? विक्रांत, माझा माणूस लावला होता कामाला. विक्रांत, विक्रांत सर येऊ का? या, आज एकदम घाईत बोलवलं. बसा. हे प्रॉपर्टीचे पेपर्स तुम्हीच एकदा नीट नजरेखालनं घाला, कारण काही लोकांना सगळ्याच गोष्टींमध्ये आजकाल फ्रॉड दिसत आहेत. बर, आणि हीच प्रॉपर्टी तुम्हाला म्हटलं तसं माझ्या नावावर करून घ्यायची. विक्रांत सर, कुणी बनवलं हे पेपर? हे सगळे नकली पेपर आहेत. वकील साहेब, या तुम्ही. खोटेत ना पेपर? अजूनही विश्वास आहे तुझा ईशावर? अरे बाबा, जालिंदर परत आला. जालिंदर जिवंत आहे हे आपल्याला सुद्धा माहित नव्हतं, पण ईशाला नक्की माहित असणार. तिच्या डोक्यात पहिल्यापासून प्लॅन असणार हा. मला सांग, ते दोघं का भेटले असते? नुसत्या गप्पा मारायला तरी भेटले नसतील ना? पीरबाबाचा हात आहे माझ्या डोक्यावर, म्हणून पुरावे तरी मिळाले. तू जरा आता स्वतःला पटवून घे. ईशा हीच राजनंदिनी आहे. ती आता पूर्वीची राहिलेली नाही, महाशातीर झाली आहे ती. विक्रांत, विश्वास ठेव माझ्यावर. ही राजनंदिनी सारखीच चाल खेळते. ईशा हीच राजनंदिनी आहे. ईशा हीच राजनंदिनी आहे विक्रांत. बघू दे पेपर्स. नाही सर, आत्ता नको. का? सर, आई साहेबांनी आपल्यासाठी हे सगळं केलंय. त्यामुळे उद्या आपल्या घरात मी एक छोटी पूजा करणार आहे. आणि नेमकी उद्या अष्टमी सुद्धा आहे. त्यामुळे अंबाबाईची पूजा झाली की मग मी सह्या करेन. त्यानंतर मग हे पेपर तुमचेच. बसा बसा बसा. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना? छे हो, डिस्टर्ब काय त्यात? काही काम आहे का? हे बघा. अहो, हे तर ईशानं सही केलेले प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. खूप महत्वाचे पेपर्स आहेत हे. आणि हे तुम्ही आम्हाला का दाखवताय जावई बापू? त्या पेपर्सचा काही उपयोग नाही आई.
आई बाबा तुम्हालाही माहिती आहे हे सगळे पेपर्स डुप्लिकेट आहे आणि मला माहिती आहे की या परिस्थितीमध्ये तुम्ही अगदी 100% तुमच्या मुलीच्या बाजूनीच असलंच पाहिजे. पण मग मला सांगा की माझं नेमकं काय चुकलंय? मला मान्य आहे की तिच्यापासून मी काही गोष्टी लपून ठेवल्या, पण सुरुवातीच्या काळात मला खूप भीती वाटायची. असं वाटायचं की या सगळ्या गोष्टी कळल्या आणि ईशा माझ्यापासून दुरावली तर, म्हणून तिला मी राजनंदिनीबद्दलही काही सांगितलं नव्हतं. पण आता ते सगळं संपलंय आणि मला सांगा मी ईशाशी कधीतरी वाईट वागलो का? नाही अहो असं काही नाहीये विक्रांत सर. माझं खूप प्रेम आहे बाबा ईशावर, आणि आज हे सगळं मला बोलावं लागतंय आई, कारण मी कुठेतरी कमी पडलोय. तिचा विश्वास गमावलाय मी. अहो असं काही नाहीये जावई बापू. तसंच आहे आई. तिच्यावर प्रेम करण्यात मी कमी पडलोय, तिचा विश्वास कमवण्यात मी कमी पडलोय. मी हारलोय आई बाबा. हे जे ती सगळे डावपेच खेळते ना, हे तिला खेळावेसे वाटतंय, यातच सगळं. विक्रांत सर आम्ही काय बोलू काय कळत नाहीये. नाही तुम्ही काही बोलू नका, तुम्ही खरंच काही बोलू नका. तुम्ही दोघं खूप चांगली माणसं आहात आई बाबा, आणि खूप मोठी माणसं. कदाचित माझ्याकडनंच खूप काहीतरी राहून गेलंय, खूप काही चुकलंय, आणि त्याबद्दलच मी तुमची माफी मागतो. मला मी काही चुकलोय तर त्याबद्दल मला क्षमा करा. अहो असं काय बोलताय तुम्ही? माफी का मागताय? कारण मी ईशाकडे जाऊन तिची माफी मागू शकत नाही, म्हणून तुमच्याकडे मागतोय की किमान तुम्ही तरी ते तिच्यापर्यंत पोचवा. तिला याची जाणीव होऊ दे की मी चुकलोय आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागितली. आणि जर खरंच मला शिक्षा करायची असेल, खरंच मी चुकलो असं तिला वाटत असेल ना, तर तिला सांगा की बंदूक घे, माझ्या इथे लाव डोक्यावर आणि मारून टाक मला. अहो असं काय बोलताय जावई बापू? नाही त्यांनी तरी काहीतरी होईल ना. तिच्याशिवाय जगून मी करू काय? तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं आहे कोण? आणि मला या पद्धतीने नाही जगायचं आई बाबा. तिला खरं सांगा म्हणून हे असं वागण्यापेक्षा ना तू मला मारून टाक. मला नाही सहन होतं, खूप त्रास होतो आई, खूप त्रास होतो बाबा, खरंच सांगतो. बोला झेंडे सर. काय बोलायचं ईशा मॅडम? काय बोलायचं शिल्लक ठेवलं का तुम्ही? म्हणजे हे मात्र चांगलं जमतं हा तुम्हाला, निष्पाप बनून प्रश्न विचारायचे. सुरुवातीला तुम्ही निष्पाप वाटायचा, पण नंतर कळलं की काय कळलं? वरून निष्पाप दिसणारी पोरगी प्रॉपर्टीचे खोटे पेपर्स बनवून देते, ते सुद्धा विक्रांत सरंजामेसारख्या माणसाला. तुम्ही घरी आराम करत बसला असाल ना? नाही नाही, आराम नाही, आता प्लॅनिंग करत असाल पुढच्या डावाची. तुमचं काय काम आहे माझ्याकडे झेंडे सर? ईशा मॅडम, विक्रांत सरांविरुद्ध तुम्ही कितीही डावपेच आखले तरी विक्रांतवर येणारी गोळी झेलणार हा विलास झेंडे अजून जिवंत आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही कुठून बोलताय झेंडे सर? मी कुठून का बोलत असे ना, पण तुमची वाट लावणार आहे हे नक्की. तुम्ही हे काय बोलताय? आम्हाला काय कळत नाही असं तुम्ही समजू नका. नाही म्हणजे तुम्ही माझ्याशी हे असं आधी कधीच बोलला नव्हता झेंडे सर. यापूर्वी तुम्ही आमच्याशी असं कधीही वागला नाही ईशा मॅडम. झेंडे सर अहो, तुम्ही काय बोलताय मला खरंच काहीच कळत नाहीये. कळेल. विक्रांत सरांना सगळं कळलंय. ईशा मॅडम, जालिंदर बरोबर काय गुलपीट चाललंय तुमचं? जालिंदर जिवंत हे आम्हाला कळालंय. आता तुमची खेळी खलास झाली, इथून पुढे आमची खेळी सुरू होणार. अब आगे आगे देखो होता है क्या. आता तुमची खेळी खलास झाली,
इथून पुढे आमची खेळी सुरू होणार अब आगे आगे देखो होता है क्या.